आणि ते तिथे बाहेर कुठे होत असेल तर म्हणून चित्रपट निर्मात्यांनी कदाचित अशी भूमिका घेतली असेल की पिक्चर भारतात अहो चित्रपट निर्मात्यांना पण मान्य नाही आहे, इतर चित्रपट निर्मात्यांना हिंदीतल्या, की पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट इकडे रिलीज होतं, त्यांचा देखील विरोध आहे. तुम्ही अनेक चित्रपट निर्मात्यांचा तुम्ही त्यांना विचारा, खुलेपणाने समोर काय येत नाही ते निर्माते. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, त्यांनी आलं पाहिजे. पण प्रोड्युसर असोसिएशनचा 100% विरोध आहे आणि मला असं वाटतं मी त्यांना पत्र देखील देणार आहे. त्यांनी हा चित्रपट रिलीज होऊ देऊ नये आणि जो कोण डिस्ट्रीब्यूट करेल, जे डिस्ट्रीब्युशन कंपनी जी असेल, त्यांना एकच सांगतो की तुम्ही जर का त्यांना त्यांचा चित्रपट डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला इतर देखील चित्रपट डिस्ट्रीब्यूट करून देणार नाही. अमेय, पण तुम्ही जी भूमिका मांडतात ती तुमची व्यक्तिगत किंवा तुमच्या चित्रपट सेनेची भूमिका आहे की ती पक्षाची आणि राज ठाकरेंची भूमिका आहे? कारण पाकिस्तानी कलाकारांना विरोध मुश्किलच्या वेळेस सुद्धा देतो तुमचं उत्तर. जेव्हा हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचला होता तेव्हा त्या सगळ्या बोलण्यांमध्ये स्वतः राज ठाकरे होते आणि त्यावेळेस असं मान्य झालं होतं की यापुढे शूट होणार नाही. त्यानंतर रईस हा पिक्चर आला, शाहरुख खान त्यावेळेस शिवसेनेवर आला, त्यावेळेस अशाच पद्धतीची विनंती केली गेली होती आणि तो पिक्चर रिलीज होऊ दिला गेला होता. रईस हा शेवटचा चित्रपट होता, ऐकून घ्या. आणि शाहरुख खान हा आला होता, तो कशासाठी आला होता की मी दुबईला राहिलेलं शूटिंग करतो तर करू का. तेव्हा भूमिका अशी होती की इथे नाही करायचं काय तुम्हाला करायचं ते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघायला असाल तर एकही पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट आम्ही इथे प्रदर्शित होऊ दिलेला नाही आहे. मागच्या वर्षी देखील तुम्हाला आठवत असेल एक चित्रपट येऊ घातला होता, त्याला विरोध केला होता आणि तो पाकिस्तानी चित्रपट बंद केला होता. आणि पाकिस्तानी कलाकारांना विरोध आणि पाकिस्तानी चित्रपटांना इथे विरोध ही पक्षाची आणि मनसे चित्रपट सेनेची अधिकृत भूमिका आहे.